आम्हाला इथे मात्र मिळाली आमचं त्यांचं सर्वांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. एक फ्रेश मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी पारिवली आणि त्याच्या विपक्षात दोन हात करताना सागर स्पोर्ट शंभूनगर संघ जो क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय आणि पारिवली संघ सध्या त्या फलंदाजीच्या भूमिकेमध्ये. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावला गेलाय, उडवला गेलाय, दिली गेली आहे दिशा बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू पार करत निघून जातोय. सुरुवात दमदार ठोकलाय ब्रँडेड चौकार 4. ते मात्र आपण पाहताय स्वर्गीय कानाजाऊ पाटील ऑन स्क्रीन लाईव्ह स्क्रीनला आपण पाहताय, ज्यांच्या स्मरणार्थ तुषारजी वाडी साहेबांच्या वतीनं आम्हाला कृष्णा स्मृती चषकला हे खेळाडू कक्ष लाभलंय. त्याबद्दल त्यांचंही आम्ही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. बाउंड्री लाईनच्या नजदीक जाणारा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षण होत पूर्ण केले गेल्यात. इथे मात्र धावा किती तर धावा मिळतात इथून मात्र 2. आणि इथे उपस्थित होत आहेत या विभागाचे आणि पारिवली गावाचे युवा नेते, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळणारे युवा नेतृत्व, युवा नेता पारिवली आदरणीय सन्माननीय सागरजी बालेराव साहेब, वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 धावा इथून मात्र मिळत आहेत. 2 धावेच्या बढतीने धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 6 या अंकावर. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. ज्यांनी गोलंदाजी करत असताना घेतली 1 विकेट आणि फलंदाजी करत असताना जमवल्या गेल्या 16 धावा. अक्षय प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. विनंती असेल पण यायचं आहे. गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पोहोचलाय. बॅकअपला कोणीतरी पोहोचणं गरजेचं होतं आणि कदाचित तिथे पोहोचू शकला नाहीये. असं म्हटलं जातं की लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षण दिलेलं बॅकअप खूप खूप गरजेचं असतं आणि खूप महत्त्वाचं असतं. सध्या तरी ते चित्र इथे मात्र पाहणं गरजेचं होतं आणि आपण पाहूयात. सध्या तरी ते दिसत नाही आहे. सागरजी बालेराव उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युवा नेता पारिवली सिंगल मिळते धावसंख्या 11 या अंकावर. पुढचा बॉल यावेळेस बॅटनं फटका कन्वर्ट केला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक घडताना आपल्याला पाहायला मिळते आहे. शंभूनगर संघ थोडंसं क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत आता मात्र ढासळताना पाहायला मिळतोय की काय, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक संपलाय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12.
षटक क्रमांक पहिल्या संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-12 या अंकावर. अक्षय विनंती करतोय थोडंसं फास्ट या. ही विनंती असेल, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे प्रत्येक चेंडू मागे अथवा प्रत्येक षटक संपल्यानंतर. येस, गेम प्लॅनिंग करायचं असतं तुम्हाला, थोडासा वेळ घेणं गरजेचं आहे, पण इतकाही वेळ घेऊ नका की ज्याच्यामुळं आमच्या आयोजकांना किंवा आमच्या आयोजनावर परिणाम होईल. त्यामुळे विनंती असेल थोडंसं घाई करा. रोहितला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता ओहो हो यावेळेस उडवला गेलाय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी जसा चेंडू लँड झाला तसा वेग थोडासा मंदावदान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. आणि 2 धावा मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 14. मी अक्षय विनंती करतोय पण या क्रीडा मंचावर आणि इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते राखाबाई. वेलकम सन्माननीय राखाबाई इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी तुषारजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. हलक्या हातानं दिशा इथून मात्र दर्शवली गेली आहे. या चेंडूला किती धावा मिळत आहेत तर एकच धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण पाहताय 15 या अंकावर. कवाड गाव की आन बान शान, सबके दिलों पे राज करने वाला एक ही नाम, अर्थातच राखाभाई. वेलकम. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15. पुढचा बॉल हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक पहा, बॅकअप किती महत्त्वाचा आहे. धावबाद घेण्याची संधी होती आणि कदाचित थोडीशी फेक उशिरा झाली आहे. आणि धावा किती मिळत आहेत तर धावा मिळत आहेत. इथून मात्र आमचे गुणलेखक मित्र धावसंख्या 17 या अंकावर. या 2 धावेच्या वरतीनं पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवली जाते. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काय मिळणार नाही. येस, यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिजी लसने अंडीबाई यांच्याकडून आयोजन आणि यश मात्रेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. नक्कीच या शुभेच्छा आम्ही तुमच्यापर्यंत येणाऱ्या काही काळांमध्ये पोहोचू. आपण पाहताय रोहितचा अंतिम एक चेंडू ओहो उडवले गेलाय. दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. षटक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24-24 या अंकावर. धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय या स्पर्धेकरिता अतिजी लसने अंडीबाई यांच्याकडून आयोजन आणि यश मात्रेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच अतिजी लसने साहेब, आपलं मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 1-24 या अंकावर. सय्यार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसलाय की काय. फटका जणू फसलाच होता असं म्हणायला हरकत नाहीये. पण क्षेत्ररक्षक पोचायला किंवा जजमेंट थोडीशी चुकीची होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि तोपर्यंत धावा यावेळेस कन्वर्ट केल्या गेल्या. 2 धावफलक 2 धावेच्या बढतीने पुढे सरसावेल. 26-26 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. शेष राहताना गोलंदाज सय्यार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस थोडंसं बॅकफुटला जाऊन या चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. दिली गेली आहे दिशा. का म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे, त्याचं उत्तम उदाहरण. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6.
थँक्यू डीजे. काय कॅमेरा वर्क आहे. जसा चेंडू स्टार्ट टू एंड पर्यंत पोहोचतोय तसं प्रत्येक गोष्ट आमचे कॅमेरामॅन केवल पाटील इथे मात्र कॅप्चर करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्या बात आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धेंना त्यांची मागणी सातत्याने वाढत जातीये. पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. निर्धाव फेकी पाहायला मिळाली आहे षटकारानंतर. धावसंख्या 32-32 या अंकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. मी सिद्धेशच्या टीमचा सातत्याने उल्लेख करतो. खूप चांगली मुलं आहेत, नवतरुण मुलं आहेत आणि नवतरुणांना एक रोजगार देण्याचं काम ही सातत्यानं सिद्धेशच्या मार्फत केलं जातं आणि सिद्धेचंही मनपूर्वक आभार. चेंडू संपतायत 3. धावसंख्या 32-32 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज संख्या तयार. पुढचा बॉल यावेळेस फाईन लेग मधून चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल होताना अतिरिक्त उंची ऐन क्षणाला इथे मात्र धारण करत असताना क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. पोहोचलाय आपण पाहताय. चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या चौकाराच्या पडतीनं जाऊन पोहोचताना आपण पाहताय 36-36 एक बाद 36. चेंडू संपतायत 4. धावसंख्या 1 बाद 36. तिसरा षटक प्रगतीपथावर आपण इथून मात्र पाहताय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहतोय आणि शेष राहतोय. पुढचा बॉल यावेळेस कदाचित स्वीप कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला पण पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक धाव सध्या तरी अंकित होताना आपण इथून मात्र पाहिल्या आणि धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 37 या अंकावर धावफलक. चला पाहणी केली जाईल प्रत्येक गोष्टीची. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. क्वेरीज नको, वाद उद्भवायला नको. कॅन्सल कॉल पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय आपण पाहताय. तदनंतर कॅन्सल कॉल पोहोचलाय. पंचही माणूस पाणी केली जाईल. आम्ही सातत्याने म्हणतो आपला तो बाळ्या आणि शेजारचा तो कार्टा केले जाणार नाही आहे. इथून जे काही असेल ते फेअर डिसिजन आपण पाहताय. यावेळेस चेंडूला दिली गेली या दिशा. विकेटचं बदन. फलंदाज होतोय बाद झिलबाच्या स्वरूपात तंबूच्या असलेला. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज हो यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू जसा आलाय तसा फेकून दिलाय आणि तितक्यात चांगल्या रीतीने इथे मात्र क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं वदन. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. लाईव्ह स्क्रीन आम्हालाही आपण इथून मात्र पाहत आहे. थँक्यू सो मच सिद्धेश आणि संपूर्ण आमचं टीम. गुणलेखक मित्रही आमचे पाहायला मिळत आहेत.
आमचे टेक्निकल स्कोरर सुद्धा ओमसाई मूवीचे इथून मात्र आपण पाहत आहे. काही अतिरिक्त खेळाडू आहेत. त्याच्यानंतर आमचं मुख्य व्यासपीठ कुणालजी लसनेना यांना पण आपण पाहत आहे. चौयात मॅचच्या दिशेनं पुढचा बॉल ओ हो यावेळेस अपील किंवा एक प्रकारची दाद मागण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि आपण पाहत आहे निर्धाव फेकी डॉट बॉल. अंतिम षटक आहे. अनेकांचा मनसुबा असतो अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कन्वर्ट व्हाव्या. सतीशजी जाधव या स्पर्धेचा आनंद लुटताना आपण त्यांनाही पाहाल. पुढचा बॉल यावेळी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे की काय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत लेग बाईच्या स्वरूपात. यस, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र अंकित होतीये. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 3 बाद 37 या अंकावर धावफलक. चेंडू संपलेत आतापर्यंत 3. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. डीजे प्रवीण आपण त्यांनाही पाहत आहे. 3 बाद धावसंख्या 43 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये पुन्हा एकदा आपण इथून मात्र पाहत आहे आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा ही वन बाउन्स क्लिअर करून चौकार 4. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. हो, निर्धाव फेकी की एक धाव. इथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते लेग बाईटच्या स्वरूपातली. षटक संपेल क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 48 या अंकावर 3 बाद 48 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. येणारे 24 चेंडू शेष असतील आणि विजयाकरिता 49 धावसंख्येची आवश्यकता. हे षटक जर का आपण पाहिलं तर संपूर्ण षटकामध्ये 12 धावा येताना पाहायला मिळतात. आपण इथून मात्र पाहताय आमच्या लाईव्ह स्क्रीनला योग आपण पाहताय कौशल क्रिएशन च्या मार्फत बनवलं गेलेलं हे स्कोरबुक आहे. सुभाषजी धुमाळ कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून ज्यांना सातत्याने या भिवंडी नगरीमध्ये संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं जातं आणि अतिशय सोयीस्कर आमच्या सर्व क्रिकेट रसिकांना किंवा आयोजकांना पडावा या अनुषंगानं स्वतः डिझाईन केलेलं हे स्कोरबुक आहे. आणि त्यांची कॉन्फिडन्स आहे की अगदी एखादा लहान मुलगा जरी बसला तरी हे स्कोरबुक इथून मात्र हाताळू शकतो किंवा स्कोरिंग करू शकतो. त्यामुळे ज्यांना कोणाला हे पाहिजे असेल त्यांनी जरूर सुभाषजी धुमाळ सरांशी संपर्क साधू शकता आणि सर्वात सोपं स्कोरबुक इथून मात्र आपण घेऊ शकता. एकदा आपण पाहू शकता ही डिझाईन. थँक्यू सो मच. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. मॅचच्या दिशेने आपण पोहोचूयात.
24 चेंडू विजयाकरिता 49 धावसंख्येची आवश्यकता. मुख्य व्यासपीठ आपण पाहत आहे हिना जिलसने. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कुणाल जिलसने साहेबांना आपण पाहत आहे. राजजी पाटील असतील, सागरजी बालेराव युवा नेते पारिवलीचे आपण त्यांना इथून मात्र पाहत आहे. राखाबाई त्यांनाही आपण इथून मात्र पाहत आहे. कवाड़ की आन बान और शान, अर्थात जिसके दिलों पर करता है एक ही नाम जिसका रहता है, वन एंड ओनली वन राखाबाई त्यांनाही आपण पाहत आहे. तीन जतीनला आणलं गेलं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता आणि पहिलाच बॉल जतीनचा जर का आपण पाहिला तर व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र डिलिव्हर केला गेला आहे. एक धाव मिळाली आहे. सांघिक खातं सध्या तरी खुल्लं केलं गेले. टीम शंभूनगर संघाचा गोलंदाज सय्या. पुढचा बॉल ओहो वेगानं चेंडू होता. घुसून मारणा करण्याचा प्रयत्न काय असो हे सध्या तरी या इथून मात्र दर्शवलं गेलंय जतीननं. या चेंडूवर निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. शेष राहताना मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी यंगस्टर अपकमिंग एक स्टार आपल्याला या पारिवलीकरांचं जतीन पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू जरी वाईट गेला असेल तरी पुढच्या 2 चेंडूंवर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जतीन दर्शवत असताना दोन्ही चेंडू इथून मात्र फेकले गेलेत निर्धाव स्वरूपात डॉट बॉलच्या स्वरूपात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. या पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी होणं गरजेचं आहे. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये आपण इथून मात्र पाहताय. स्वतः पोहोचला होता, गरजेचं होतं. सिंगल मिळतीये. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय 2 या अंकावर. चेंडू संपतायत 3, धावसंख्या 2. 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. धावसंख्या 2 या अंकावर म्हणजे 21 चेंडू आणि विजयाकरिता 47 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये वाचतीये. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की काय तर येस याही वेळेला फटका इथून मात्र फसतोय. विकेटचं पतन फलंदाज बाद. जे या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबारायाचं जय जय करणारा हा गीत आपण इथून मात्र ऐकतोय. गोलंदाजाला राकेशजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा पोहोचत आहेत. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. टागर स्पोर्ट शंभूनगर विशाल पटारे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. क्या बात आहे. विशालजी पटारे साहेब आपलंही मनपूर्वक आभार. विकेटचं पतन होताना आपण इथून मात्र पाहिलं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जतीन तयार. पुढचा बॉल यावेळेस व्हाईट बॉल आपण पाहत आहे. जतीनचा जर दादूशा पाड्याच्या मैदानावरचा विचार केला तर थोडासा खराब खेळ पाहायला मिळाला. पण मी म्हटलं सीझनची सुरुवात आहे आणि या झालेल्या चुका तदनंतर आपल्याला भरून काढायच्या असतात किंवा सुधारणा करणं गरजेचं असतं आणि तेच चित्र सध्या तरी इथून मात्र आपण पाहत आहे. 20 चेंडू विजयाकरिता 46 धावेची आवश्यकता. शॉट फायनल लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होताना सिंगल धावसंख्या आगे कुछ करत असताना जाऊन पोचतीये 4 या अंकावर धावफलक. आपण इथून मात्र पाहताय पुढचा बॉल यावेळेस डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीने आता धावसंख्येच्या
श्रवणजी घोलप इथे उपस्थित होत आहेत. वेलकम श्रवणजी घोलप साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस विकेट्स बदन आणि यशनी ही सुद्धा पहिल्या चेंडूवर केलं गेलंय संपादन यश. विकेट्स बदन, फलंदाज बाद. मिळालाय गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस काय घडेल तर वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. एकदा पुनश्च एकदा अंकित केली जाईल. धावफलक 5 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. 2 शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस डॉट बॉल आपल्याला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित या चेंडूच्या शोधामध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ लक कल्पेश घोरे, नाझिम गुल्ली ऑफ कवाड, दिनेश दळवी यांच्याकडून आम्हाला या शुभेच्छा पोहोचत आहेत. ऑल दी बेस्ट. आई गावदेवी पारिवली टीम, दत्ता भोईर यांच्याकडून इथून शुभेच्छा इथून मात्र पोहोचत आहेत. थँक्यू सो मच. यूट्यूबच्या काही कमेंट्स आहेत त्या इथून मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. काय घडेल तर या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहत आहे. अक्षरशः फसवलं गेलं बॅटरला. थोडंसं वळण प्राप्त करणारा हा चेंडू संपतायत आत्तापर्यंत 5 दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या 2-5 या अंकावर 13 चेंडू विजयकरिता 44 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल याही वेळेस निर्धावफेकी षटक संपलाय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 या अंकावर आणि 12 चेंडू आणि विजयकरिता 44 धावाची आवश्यकता इथून मात्र भासते. येस, इथून मात्र शो केली जाते. दिनेश दळवी यांची कमेंट. बेस्ट ऑफ लक कल्पेश घोरे, नासिम गुल्ली ऑफ कवाड. क्या बात है. भेटावं लागेल कल्पेश घोरेला. इथे पोहोचत आहेत कमेंट. थँक्यू सो मच. चला, जवळजवळ असं वाटतं पारिवलीकर विजयाच्या दिशेने वाटचाल चालू करतात, कारण 12 चेंडू आणि विजयाकरिता खूप भलं मोठं आव्हान 44 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 12 चेंडू 44 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओहो, पहिलाच बॉल थोडासा खराब आहे. यावेळेस आपण पाहताय वाईट बॉल. धावसंख्या 6 या अंकावर खूप सारा बाहेर डिलिव्हर होणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. समीकरण चेंज होईल. 12 चेंडू विजयाकरिता 43 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. ग्रामपंचायत सदस्य पारिवली कोलिवली कपिलजी माई इथे उपस्थित होत आहेत. आम्ही कपिलजी माई साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थान बनवायचं आहे. ज्यांच्या शुभेच्छाही सातत्यानं अगदी सकाळपासून अनेक टीमला किंवा आयोजन नियोजनाला पोचत होता. या कपिलजी माळी विनंती असेल आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बेरकावून दिले गेले. यावेळेस 1 बाउन्स. तिथे मात्र चित्रक्षण होताना आपण पाहत आहे. तारांबळ उडतीये. धावा सातत्याने इथून मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे. किती धावा मिळत आहेत किंवा किती धावा कन्वर्ट केल्या गेल्यात तर 2 धावा इथून मात्र मिळाल्यात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 8 या अंकावर. 2-8 या अंकावर 10 चेंडू विजयाकरिता 41 धावसंख्येची आवश्यकता. चला, थोडंसं आव्हान खूप सारं जास्ती पाहायला मिळतं. खूप चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसलाय की काय. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. विकेटचं बदन, फलंदाज बाद.
यावेळेला यस्टनचा वेध घेणारा चेंडू, विकेटचं पतन, फलंदाज बाद. फिकी निर्धाव आहे. षटक समाप्तीचा इशारा आणि या षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 9 या अंकावर. विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 40 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 6 षटकार जरी टोकले तरी 36 धावसंख्यावर जाऊन धावफलक जाऊन पोहोचेल. 4 धावांपासून अजूनही दूर राहताना पाहायला मिळतील. एखादा किंवा 2 ते 3 अतिरिक्त चेंडू माफ करा बीमरच्या स्वरूपात किंवा नो बॉलच्या स्वरूपात पडले आणि त्यावर जर का षटकार आला तर काहीही होते मात्र होऊ शकतं. काय घडेल काय बिघडेल येणारे 6 चेंडू इथून मात्र दर्शवतील. बॅनरच्या समोर कोणीही बसू नका, ही आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती आहे आणि तदनंतर आपण दिसताय त्याच्यामध्ये बॅनर पाहणं गरजेचं आहे. चला बॅनरच्या समोर कोण बसलेत तिथून आपण बाजूला व्हायचं आहे. आयोजकांची ती सूचना पोहोचली. आपणास विनंती करतोय आपण त्वरित यायचं आहे. चला औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची. 4 चेंडू विजयाकरिता 39 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती. ह्या 4 चेंडू विजयाकरिता 39 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा चेंडू खूप चेंडू हवेमध्ये, यावेळेस फटका फसलाय की काय तर यस डेफिनेटली फटका फसतोय. खूप सारे पारिवलीचे छोटे फॅन्स इथपर्यंत पोहोचलेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेटचं बदन, फलंदाज बाद. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. ओहो हो, यावेळेस भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा फटका बसतोय. पारिवलीकर, पारिवलीचे फॅन्स आपण लाईव्ह स्क्रीनला दिसताय. एकदा द्या जोरदार आवाज पारिवलीचे फॅन्स. हात हात वरती, हात वरती. कडक. तरी आमचे डिक जॉकी प्रेमात पडलेत की काय या पद्धतीनं असं असतं सध्या तरी वाटतं. 7 बाद, धावसंख्या 10 या अंकावर आणि एकतर्फी विजय मिळवणं काय असतं हे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पारिवलीकर इथून मात्र दर्शवत असताना. 1 चेंडू विजयाकरिता 38 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. चित्र स्पष्ट आहे. इथे मात्र सामना विजयश्री ठरताना पाहायला मिळतोय टीम पारिवली. चला जसे मॅच संपेल तसं पारिवली टीम कॅप्टन आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. मृत चेंडू घोषित केला गेलाय. डेड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आहे सध्या तरी इथून मात्र दर्शवत असताना पंच. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार.
पुढचा बॉल यावेळेस जरी बाउंड्री लाईनच्या नजदीक गेला असला तरी फायदा होणार नाहीये. सामना विजयशी ठरतो. इथे मात्र टीम पारिवली संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. तुर्तास आम्ही इथे थांबतोय. आपण नका थांबू. पाहत राहा, ऐकत राहा. कृष्ण स्मृती चषक 2024-2025चा हा थरार. आजच्या दिवसामध्ये बोलताना काही चुकी झाली असेल तर आम्ही आपली क्षमा मागतो आणि तुर्तास आम्ही इथे थांबतोय. आपण नका थांबू. पाहत राहा, ऐकत राहा. कृष्ण स्मृती 2025चा थरार. त्याच्या आधी आम्ही विनंती करतोय ग्रामपंचायत सदस्य कपिलजी माळी आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थान बनवायचं. थँक्यू सो मच. पुढील सर्व सूत्र इथून मात्र हाताळताना पाहायला मिळतील सुनीलजी पाटील सर.